1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींचा आज नवरात्रीचा 10वा दिवस 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज नवरात्रीच्या 10व्या दिवशी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 1 ऑक्टोबर आजचा वार बुधवार आहे, तर आज 1 ऑक्टोबर निमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी उद्यापासून दसऱ्याला सुरुवात होत आहे, म्हणजेच उद्या 2 ऑक्टोबर उद्याचा वार गुरुवार आहे। त्या गुरुवारच्या निमित्तानं उद्याच्या दसऱ्याच्या निमित्तानं उद्या सुद्धा पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या 2 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज 1 ऑक्टोबर आजचा वार बुधवार, तर आज 1 ऑक्टोबरच्या निमित्तानं आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर आजचे 16 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबत आज कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, एकत्रितपणे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीने KYC केलेले नसेल किंवा KYC केलेले असेल तरी पण त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच भरपूर लाडक्या बहिणींकडून विचारपूस केली जात होते की आमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC केल्यानंतर जमा होणार आहे का किंवा KYC करण्याच्या अगोदर जमा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं साहजिक आहे, तर त्यामुळे KYC करा किंवा नका करू, तरी पण तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींनो, एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये आज 1 ऑक्टोबर आजचा वार बुधवार, तर आज बुधवार निमित्त 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 1 ऑक्टोबरला या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच आज 1 ऑक्टोबरसाठी टोटल मिळून 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर या 16 जिल्ह्यांमध्ये एकत्रितपणे 2 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आज नवरात्रीचा 10वा दिवस, उद्या नवरात्रीचा 11वा, म्हणजेच उद्या शेवटचा दिवस आहे, उद्या दसरा आहे। तर या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आजपासून उद्यापर्यंत सर्व बहिणींना पैसे येणार आहेत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्यासाठी आज सकाळीच बटन दाबण्यात आलेले आहे। बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी आज सकाळीच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये येत असतो, परंतु सप्टेंबर महिना संपून गेला तरी पण लाडक्या बहिणींनो 30 सप्टेंबर रोजी 29 सप्टेंबर रोजी पैसे येण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण झालेला होता। हे पैसे तुम्हाला 30 सप्टेंबर रोजी म्हणजेच कालच येणार होते, परंतु काल काही बँकांमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे लाडक्या बहिणींनो काल 30 सप्टेंबर रोजी पैसे आलेले नव्हते। परंतु आज लाडक्या बहिणींनो या ठिकाणी 1 ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला
त्याच या ठिकाणी तुमचा हा महिना सुद्धा गोड झालेला आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे आज बुधवारी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे. लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो. 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली आहे. आता आपण ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमायला सुरुवात झालेली आहे. तर आजचे जे 16 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत तर त्या 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो भरपूर दिवसांचा प्रतीक्षा असणारा हप्ता आजपासून तुमच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो हप्ता कधी येईल, हप्ता कधी येईल, आम्ही केवायसी केले तर हप्ता येईल का, केवायसी नाही केले तर हप्ता येईल का, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारण्यात येत होते. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. म्हणजेच जर तुम्हाला केवायसी करताना काही अडचण येत असेल, OTP येत नसेल, केवायसी करताना सर्व्हर चालत नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज सकाळपासून जमावायला सुरुवात झालेली आहे तर त्या जिल्ह्यांची यादी अगदी झटपट पद्धतीने वाचून दाखवणार आहे. त्यासोबत बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार नाही. त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, 3 गॅसचे 2,500 रुपये एकत्रितपणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आज 5,500 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यासोबतच लाडके बहिणींनो ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण मतदान कार्ड आणि आधार कार्डच्या आधारावरती भरपूर लाडक्या बहिणींना या ठिकाणी अनुदान सुद्धा वाटप होणार आहे. तर हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही सुद्धा केलेली आहे. तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे. कारण लाडक्या बहिणींनो आज राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, महिला व बालिका सेवाच्या मंत्री अशा सर्व मंत्री साहेबांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो नवरात्रीच्या 10व्या दिवशी आणि नवरात्रीच्या 11व्या दिवशी पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो आज नवरात्रीच्या 10व्या दिवशी सप्टेंबर हप्त्याचे पैसे आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. सर्व लाडक्या बहिणींचा उद्याचा या ठिकाणी दसरा सुद्धा गोड होणार आहे आणि आज नवरात्रीचा 10वा दिवस सुद्धा गोडच होत आहे. एकंदरीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. परंतु लाडक्या बहिणींना आज सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. कारण प्रत्यक्षामध्ये माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये
कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, सकाळपासून कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये आज किती पैसे येणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यानंतर बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच तुमचा जिल्हा आजच्या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वाटप होऊन जातील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवत आहे। म्हणजेच आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामधील 8 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच आज 1 ऑक्टोबर, आजचा वार बुधवार, तर आजसाठी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि उद्यासाठी लाडक्या बहिणींनो या ठिकाणी 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। कारण एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य होणार नाही, त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। या 2 दिवसांमध्ये सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये हस्तांतर सुद्धा होणार होते आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो आज सकाळपासून या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी, कोणत्याही माता भगिनींनी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमची या ठिकाणी लाखो हजार रुपयांची बचत होणार आहे आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी पैसे जमायला सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, फक्त याच 3 लाभाचे पैसे वाटप होत नाहीत। त्यासोबत लाडक्या बहिणींनो तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डवरती अनुदान सुरू झालेलं आहे, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर त्या मतदान कार्डवरती अनुदान सुरू झालेलं आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डवरती अनुदान सुरू झालेलं आहे। तर या अनुदानाचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। म्हणजेच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना भरपूर माहिती भेटणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे कटाकट जमावायला सुरुवात सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये जाऊन हप्त्यांचे पैसे काढलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणी आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून बसलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून बसलेला असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे कोणत्याही लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी करू नये, बँकेचे काम सुरळीतपणे सुरू राहू द्या। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज काही बहिणींनी हप्त्यांचे पैसे काढा, उद्या दसरा आहे, उद्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी काही बँकांना सुट्ट्या असेल, काही बँकांना सुट्ट्या नसणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की जरी उद्या सुट्टी असली किंवा रविवार जरी असला, आता उद्या काय रविवार नाही, उद्या गुरुवारच आहे, परंतु तुम्हाला सांगायचं झालं की रविवारी सुट्टी असते तर या रविवारी सुद्धा पैसे जमा होत असतात। कारण लाडक्या बहिणींनो हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात, त्यामुळे याला वाराची कोणतीही गरज नसते। तुमची बँक चालू असू द्या किंवा बंद असू द्या तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात, फक्त ते पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाण्यासाठी अडचण येत असते। म्हणजेच तुम्हाला रविवारच्या दिवशी, उद्याच्या दिवशी या ठिकाणी दसऱ्या निमित्त काही बँकांना सुट्टी असेल तर तुम्हाला हे पैसे बँकांमधून काढता येणार नाही। तर हे पैसे एकतर तुमच्या आधार कार्डवरती तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या या ठिकाणी ATM च्या आधारावरती पैसे काढू शकता, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचा दसरा 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, तुमच्या खात्यामध्ये खटाखट या ठिकाणी हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आता आपण या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ न घेता जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो आज 1 ऑक्टोबर बुधवार आणि लाडक्या बहिणींनो उद्या 2 ऑक्टोबर, उद्याचा वार गुरुवार, जेणेकरून तुमचे सुद्धा
भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. उद्या या ठिकाणी महात्मा गांधींची या ठिकाणी जयंती असणार आहे. त्या निमित्तानं सुद्धा लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये तोफे सुद्धा वाटले जाणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना आता आपण जास्त वेळ न घेता थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी बघत आहोत. त्यामुळे आता हा महत्वाचा कालावधीमधील वेळ आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा व्हायला सुरू होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी तुम्हाला लगेच सांगत आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप होतील. बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील अशा बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुमचा भरपूर दिवसांचा प्रश्न संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सप्टेंबरचे 3600 कोटी आणि ऑक्टोबरचे 3600 कोटी या दोन्ही 7,200 कोटींच्या चेकवरती या ठिकाणी सही करण्यात आलेले होते आणि हे चेक बँकांकडे पाठवण्यात आलेले होते आणि त्यामुळे या बँकांमधून हे पैसे थेट बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जमायला सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आज सकाळपासून संपायला सुरुवात झालेली आहे. कारण लाडक्या बहिणींना मागच्या 8 ते 9 दिवसांपासून आशा लावून बसलेले आहेत, तर आज त्यांची आशा संपलेली आहे. आज त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, जरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना देवीने जाताना लाडक्या बहिणींना आशीर्वाद दिलेला आहे. नवरात्रीचा 10वा दिवस आणि 11वा दिवस या ठिकाणी गोड होत असल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज नवरात्रीचा 10वा दिवस, उद्या नवरात्रीचा 11 दिवस, म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा 10वा दिवस आणि 11वा दिवस गोड सुद्धा होतच आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 2च दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला काही महत्त्वाचे अपडेट आलेले होते, ते अपडेट सुद्धा सांगितले आहेत. आता तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 3 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पुढे त्या 3 मिनिटाचा व्हिडिओ पाहून जातील त्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी खटाखट हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघत आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, तर ते नवीन नियमावली काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली केलेली होती. या योजनेच्या माध्यमातून सरासरी सर्व लाडकी बहिणींना आतापर्यंत 14 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. म्हणजेच ही लाडकी बहीण योजना 100% यशस्वी झालेली आहे. कारण या लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते मिळाले, 3 हप्ते मिळाले, त्यानंतर हप्ते मिळाले नाहीत. अशा पद्धतीने कोणतेही सिच्युएशन निर्माण झाले नाही. प्रत्येक महिन्याचा हप्ता थोडाफार उशिरा का होईना पण येत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ही योजना अजून 4 वर्ष अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींनो, 28 जून 2024 रोजी सुरू केलेली योजना आणि त्यावेळेस लाडक्या बहिणींनो लगेच फॉर्म सुद्धा सुरू करण्यात आलेले होते. म्हणजेच लाडक्या बहिणींना त्यावेळेस तुमच्याकडून जास्त पात्रता, जास्त नियम, जास्त कागदपत्रे सुद्धा घेण्यात आलेले नव्हते. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की त्यावेळेस राज्य सरकारमध्ये राज्याची विधानसभेची निवडणूक होते, त्यावेळेस आमदारकीच्या निवडणुका होत्या. त्यामुळे सरकारला या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून मतदान घ्यायचं होतं. म्हणजेच घरातील एका महिलेला लाभ दिला
तर घरातील सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांचे मतदान आपल्या पक्षाला येईल अशा पद्धतीच्या मानसिकतेमधून या ठिकाणी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती आणि या ठिकाणी सर्व लाडकी बहिणींना हप्त्यांचे पैसे वेळेवर सुद्धा दिलेले होते, परंतु लाडकी बहिणींनो सरकारला या ठिकाणी मतदानाची जास्त गरज होती, त्यामुळे सरकार जास्त अटी जास्त पात्रता लावत नव्हता, सरसकट हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा करत होतं। परंतु लाडक्या बहिणींनो आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सरकारला आता लाडक्या बहिणींची जास्त गरज राहिलेली नाही, कारण लाडक्या बहिणींनो आता मतदान संपून गेलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने आता याच्यामध्ये एक पुढचं पाऊल उचलले आहे। बघा लाडक्या बहिणींनो आपण हा विचार कधीच केलेला नव्हता, परंतु सरकारने पुढचा विचार करून पुढचं पाऊल सुद्धा उचललेलं आहे। तर ते पाऊल म्हणजे लाडक्या बहिणींनो अगोदर जे नियम लावण्यात आलेले होते तर त्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत, म्हणजे जे जुने नियम होते तर ते नियम बदलण्यात आलेले आहेत, आता त्याच्यामध्ये काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आतापासून जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, दोन्ही हप्त्यांचे पैसे, त्यासोबत लाडक्या बहिणींनो आधार कार्डवरती पैसे, मतदान कार्डवरती पैसे वाटप होणार आहेत। अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आपण आता काही महत्त्वाचे अपडेट बघितले, आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगत आहे, तुम्ही सुद्धा कान देऊन ऐकायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी महिन्याची सुरुवात झालेली आहे, महिन्याचा पहिला दिवस सुरू झालेला आहे। बघा आज 1 ऑक्टोबर बुधवार, आज सकाळी 7 वाजल्यापासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींची आज सकाळपासून प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो आज टोटल मिळून 16 जिल्ह्यांमध्ये 1 ऑक्टोबर बुधवार रोजी पैसे जमवणार होते आणि त्याप्रमाणे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणींनो आज सरसकट सर्व 16 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे सोडण्यात आलेले नाहीत। बघा आज या ठिकाणी बुधवार आहे, 1 ऑक्टोबर आहे, तर आज 16 जिल्ह्यांची निवड, तर या 16 जिल्ह्यांमध्ये आज 2 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच पहिला टप्पा सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुसरा टप्पा दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, अशा पद्धतीने 2 टप्प्यांमध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे लाडकी बहिणींनो उद्या 2 ऑक्टोबर उद्या दसरा सण आहे, उद्या आपट्याच्या पानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण साजरा करत असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी उद्या दसरा 100% गोड सुद्धा होणार आहे। जरी तुमची नवरात्र गोड झालेली नसली तरी पण लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमचा नवरात्रीचा 10वा दिवस आणि लाडक्या बहिणींनो दसऱ्याचा दिवस या ठिकाणी गोड हप्ता असल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले होते की केवायसी केले तर पैसे येतील का, केवायसी केले नाही तर पैसे येतील का, आमचा ओटीपी सेंड होत नाही, अशा पद्धतीचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये विचारण्यात आलेले होते। तर बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला अशा पद्धतीने प्रॉब्लेम येत असतील तर काळजी करू नका, कारण 31 ऑक्टोबर पर्यंत लाडक्या बहिणींनो केवायसी करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता येत आहे, परंतु ज्या बहिणींना नोव्हेंबर हा महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, डिसेंबरचा हप्ता मिळवायचा असेल, त्या बहिणींना केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना सप्टेंबर हप्त्यासाठी, ऑक्टोबर हप्त्यासाठी केवायसीची कोणती अट लावण्यात आलेली नाही, तर तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता नाही तर डायरेक्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर या हप्त्यांसाठी केवायसी असणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळी 7 वाजल्यापासून जमावायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आम्हाला कॉलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितले आहे, त्यांचे सुद्धा आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो अगोदर नियम सांगतो, लगेच जिल्ह्यांची बँकांची यादी सुद्धा सांगून टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। या योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी घोटाळे केलेले आहेत, भरपूर श्रीमंत महिलांनी घोटाळे सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे आतापासून हे नियम चेक केले जातील, त्यानंतर पैसे वाटप केले जातील। बघा याच्यामध्ये पहिला नियम 4 चाकी गाडी नसावी, दुसरा नियम पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, तिसरा नियम उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, 2.5 लाखांच्या पुढे नसायला पाहिजे, लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी सरकारी नसायला पाहिजेत, याच्यामध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, तलाठी, पोलीस, आर्मी असेल अशा क्षेत्रांमध्ये कामगार नसायला पाहिजेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या घरामधील फक्त 2च महिला लाभ घेत असायला पाहिजेत आणि तुम्ही जर शेतकरी बहिणी असाल तर तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असावी
बघा लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने नियम आणि पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. अशाच बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे एकाच दिवशी जमा करणं शक्य होत नाही, कारण हे पैसे आधार कार्डच्या आधारावरती बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात असतात. म्हणजेच हे पैसे आधार कार्डावरती सोडले जातात आणि आधार कार्डावरून डायरेक्ट बँकेमध्ये पैसे वाटप होत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणीने एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीने आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये पैसे येतील. बघा लाडक्या बहिणीने, पुणे जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, बीड, त्यासोबत नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, गडचिरोली, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दसरा गोड होऊ शकतो.